शिरूरमधले बिबटे पकडून आता केंद्रीय वन विभागाच्या परवानगीनं वनताराला पाठवणार आहेत। त्याचबरोबर पकडलेल्या बिबट्या नरभक्षक असेल तर त्याचं तातडीनं सुद्धा स्थलांतर करणार अशी माहिती वनमंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिकांनी रागानंच फॉरेस्ट जीप कार्यालय जाळलं, पण कारवाई करू नको असं सांगितल्यानंतरही गणेश नाईक म्हणालेले आहेत। बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की ह्याच्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगी निशी ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याचं ठरवलेले, अन्य कुठल्या राज्यामध्ये मागणी झाली तर तिथे पण पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बेन नावाचे जे केंद्रीय पशु विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी आता बोललो, त्यांना सांगितलं लवकरात लवकर परवानगी पाठवा की जेणेकरून हे पकडलेले बिबटे तिकडे पाठवले जातील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।